श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर देवाने तुम्हाला संदेश दिला असेल तर जा आणि देवाने तुम्हाला तो संदेश दिला आहे तो इतरांना शेअर करा. देवाने तुम्हाला सोडण्यासाठी तुमचा हात धरलेला नाही. जेव्हा देवावर तुम्ही अतिविश्वासाने विश्वास टाकतात तेव्हा सर्व काही कठीण संपून जाते. तुमच्या मार्गात सुख, संपन्नता आणि आनंद येऊ लागतो. जर तुम्ही या सहमताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा. तुम्ही याआधी देवाची कृपा प्राप्त केली असेल, काही अनुभव तुम्ही घेतले असेल तर होय मी स्वामीचे अनुभव घेतले आहे असे लिहा. कारण त्यामुळे तुम्ही लिहिल्यामुळे जेव्हा इतर ते वाचतील तेव्हा त्यांच्या मनातही स्वामीबद्दल अधिक विश्वास निर्माण होऊन त्याचे पुण्यही तुम्हाला लागेल. जे कोणी खूप काही त्रास आहे, जे कोणी काही कठीण काळात आहे त्यांनी देवावरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. देवही तुम्हाला सोडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी तुम्हाला इथपर्यंत आणले नाही. तुमच्यासाठी गोष्टी हाताने कठीण असू शकते तरीही देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. हे विसरू नका की देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत असताना तुम्ही त्या मार्गावर चालावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. ज्या क्षणाला तुम्ही या संदेशाला प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात खूप काही शुभ परिवर्तन तुम्ही पाहणार आहात. जर तुम्ही हे शुभ परिवर्तन पाहणार असाल तर होय म्हणून टाईप करा. माझा देव महान, मला देवाकडून आनंद हवा आहे असे टाईप करा. जर तुम्ही देवाचे शब्द ऐकले तर तो तुमच्या परीक्षेचं साक्षात तुमच्या गोंधळाचे संदेशात आणि तुमचे दुःख एका सेवेत बदलतो. देव म्हणतो की तुम्ही केवळ खूप काही प्रिय आहात असे नाही, तर तो म्हणतो की तुम्ही अत्यंत मूल्यवान आहात. त्यासाठी तुम्ही त्याचे प्रिय बाळ आहात. तेव्हा तो तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही. अगदी कुठल्याही कठीण परीक्षा जरी असली तरीही देव म्हणतात, बाळा रडत खूप काही त्रासात राहू नकोस, कारण मी तुझ्यासाठी येणारा काळ बदलत आहे. तुझं जे काही कठीण होतं ते मी संपवत आहे. काळजी करू नका, प्रक्रियेत घाई करू नका. मी आहे. मी तुझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला पाठवतो त्याला तयार करत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. हे सर्व माझ्या अचूक वेळेत उलगडले. तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या भक्तांनी संदेशला लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. तुमच्या बंद नशिबाचे दारही उघडले जातील. जिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच येतील. जेव्हा ते द्वार तुमच्यासाठी बंद होते तेव्हा तुम्हाला खूप काही अडचणी आल्या, तुमचा धैर्यही खचला, पण पुन्हा तुम्ही देवाच्या नावाने उभा राहिलात. कारण देव तुम्हाला ती शक्ती प्रदान करत आहे, तुमच्या इच्छा पूर्ण करत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. देवावर विश्वास ठेवा. या भक्तिमय संदेशावर विश्वास ठेवा, कारण तुम्ही भक्तीत दंग आहात हे देवाला माहीत आहे. म्हणून देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. देव आज तुम्हाला म्हणतोय, पुन्हा हसायला तयार राहा. यात तुम्ही एकटे नाही आहात. मला तुमची मदत करू द्या. मी तुमच्या सोबत आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याकडे तुमच्यासाठी खूप छान योजना आहे. तुम्हाला समृद्ध करण्यासाठी आणि तुम्हाला आशा आणि भविष्य देण्यासाठी योजना आहेत. सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे. तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ते सर्व काही तुमच्या मार्गात येणार आहे. अगदी तुम्ही तुमच्या मुलाबाळाची इतकी काळजी करत आहात, त्याऐवजी देवाचे नामस्मरण करा आणि मुलाची काळजी देवावर सोपवा. कारण देव सर्व काही जाणतात. तुमच्या मनात किती नकारात्मक भाव निर्माण झाले आहे, त्यामुळे देव तुम्हाला सांगतात की हे नकारात्मक भाव सोडून दे. तुझी काळजी मी घेत आहे. तुझ्या संपूर्ण कुटुंबाची काळजी मी घेत आहे. तुझ्या मनातील राग, द्वेष आणि शंका काढून टाक. कारण देवाची मदत तुला प्रत्येक क्षणाला आहे.
जर तू विश्वास करशील तर तुला माझे अनुभव प्राप्त होतील. बाळा, घाबरू नकोस. भयाने तू ग्रस्त झाला आहेस म्हणून तुझ्या मनात खूप काही विचार येत आहेत जे तुला नकारात्मक दिशेने खूप काही नेत आहे. म्हणून आता या क्षणापासून माझी आज्ञा तुला आहे, तू हे नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार ठेव. आपल्या मुलाबाळाबद्दल अधिक चांगले विचार तुझ्या मनात यावे यासाठी तू जे काही सेवा करत आहेस, जे काही नामस्मरण करत आहेस ते मी स्वीकार करतो. तुझ्या कुलदेवीची कृपाही तुझ्यावर आणि तुझ्या परिवारावर होईल. कुलदेवीचे नामस्मरणही सुरू करा. जर तुम्ही कधी काही विसरला असेल तर त्यासाठी देवाला क्षमा मागून मोकळा करणं. तू जिथपर्यंत मोकळा होतो तर ते देखील तुझ्या पुण्यात जमा होईल. एखाद्या भुकेलेल्या जर तू अन्न दिले तर ते देखील एका पुण्याचे मोठे कर्म घडेल. खूप काही खर्च होणार नाही, पण तू जे काही चांगले कर्म करशील ते देवाकडे नमून होतील. त्यामुळे आयुष्यात निरंतर चांगले कर्म करत राहा. तुमच्या वेदना, दुःख आणि सर्व काही त्रास संपण्याच्या मार्गावरील. जर तुम्ही या मताशी सहमत आहात तर होय, मी ते चांगले कर्म करायला सज्ज आहे असे टाईप करा आणि निरंतर आयुष्यात देवावर अधिक विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. त्यामुळे तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यातील खूप काही नकारात्मक गोष्टी निघून गेली आहेत. भयभीती, काळजी तुम्हाला कधीही पुन्हा वाटणार नाही. देव म्हणतात, बाळा, मी तुझी निरंतर काळजी घेत आहे. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असते. जेव्हा आपण इतरांसाठी प्रकाश निर्माण करण्यासाठी कार्य करतो आणि निसर्गरित्या स्वतःच्या मार्गाने प्रकाश टाकतो, तुम्ही वाईट दिवसाला चांगले दिवस बनवू शकत नाही, परंतु तुम्ही ते स्वीकार करू शकता आणि ठरवू शकता की येणारे दिवस चांगले असेल. देवाकडून आपल्याला अनेक आशीर्वादाची अपेक्षा असते आणि ती असलेली पाहिजे. अपेक्षा करत असलो तरी त्याची मर्यादा नेहमीच आपल्या सर्व काही इच्छा आणि विचारापेक्षा जास्त असेल. स्वामीचा हा संदेश तुमच्यापर्यंत येणे योगायोग नाही तर देवाची एक लीला आहे. म्हणून या संदेशाला तुम्ही मनापासून ऐकले आहे. यातील विचार तुम्हाला एकाग्र मनाने पटले आहेत. स्वामी विचार आणि स्वामी शक्तिवत अपाट आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो. तुमच्या मुलाबाळांना सुख, आनंद आणि प्रगतीची वाट देवोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.